श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, रोज तुम्ही रडताय, अगदी दिवसाची सुरुवात रडून होते, रात्री झोपेपर्यंत तुम्ही रडतायच. तुम्ही कितीही चांगलं वागण्याचा जरी प्रयत्न केला तरीही लोक तुम्हाला दूषणं देतात, लोक तुम्हाला नावं ठेवतात. समाजात असो किंवा घरामध्ये असो किंवा तुमच्या नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टार्गेट केलं जातं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाईट साईड बोललं जातं. प्रत्येक वेळेस तुमच्यावरतीच बोटं ठेवली जातात. तुमचा काही दोष नसताना, तुमचा काही त्या गोष्टीची संबंधही नसताना तुम्हालाच टार्गेट केलं जातं. जिथे तुमची इन्क्रीमेंट होणं, तुमचं प्रमोशन होणं किंवा तुमचं पेमेंट वाढणं गरजेचं असतं, त्या ठिकाणी ज्याची लायकीही नाही, ज्याला काही येतही नाही, ज्याला त्यामधील नॉलेजही नाही, अशा व्यक्तीचं प्रमोशन होतं, त्याला चांगलं पेमेंटची ऑफर वगैरे येते. खूप छान घडतं. अगदी तुमच्या बाबतीत असंही घडतं की तुम्ही हा जॉब सोडला किंवा चालू उद्योग व्यवसाय बंद केला तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही संधी चालूनही येत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप मेहनत करता, अगदी घरातील लहानापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण झटते, प्रत्येक जण कष्ट करते, सर्वांची कष्ट करण्याची ताकद आहे, पण तरीही तुम्हाला यश मात्र कशातच भेटत नाही. जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर निश्चित समजून जा, आजचा उपाय खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला कोणती ना कोणती पीडा, कोणती ना कोणती बाधा लागलेली आहे, कोणता ना कोणता दोष लागलेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी घडत आहे हे समजून जा. पहा, उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, या उपायासाठी हा उपाय कधी करायचा, हा जो उपाय आहे हा तुम्ही कोणत्याही दिवशी जरी केलात तरी चालेल. आठवड्यामधील 7 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी करा, सोमवार ते रविवारमध्ये कधीही करा. फक्त हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. म्हणजे तुम्ही समजा 9 वाजता झोपताय तर तुम्हाला 8 ते 9च्या दरम्यान करायचं आहे. 10ला झोपता येतं, 9 ते 10, 11ला झोपता येतं, 10 ते 11, म्हणजे 1 तास आधी किंवा अर्धा तास आधी, 15-20 मिनिटं आधी झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे. आता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू. लिंबू असं असावं की ते फ्रेश असावं, ताजं तवानं असावं, जास्त पिकलेलं किंवा जास्त कच्चंही लिंबू नसावं. लिंबू व्यवस्थित असं घ्यायचं आहे. ज्या दिवशी उपाय करायचा आहे, निश्चित आपल्याला माहिती आहे आज संध्याकाळी उपाय करायचा आहे, तर त्याच दिवशी बाजारातून एक छान असं लिंबू तुम्हाला घेऊन यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारचं एक लिंबू घ्यायचं आहे, जे की जास्त पिवळंही नाही आणि जास्त हिरवंही नाही, असं फ्रेश लिंबू घ्यायचं. त्या लिंबावरती कुठेही कोणत्याही प्रकारचा डाग वगैरे नसावा, काळा चट्टा चुट्टा काहीही नसावा, असं लिंबू घ्यायचं आहे. या उपायासाठी एवढंच लागणार आहे. त्यानंतर ना काळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे. मार्कर पेन घ्या किंवा जेल पेन घ्या किंवा कोणताही पेन काळ्या रंगाचा घ्यायचा आहे, इतर कोणत्याही रंगाचा घ्यायचा नाही. आणि एक ब्लेड किंवा एखादी सुरी, एवढंच साहित्य लागणार आहे. काय करायचं, हा उपाय करताना झोपण्यापूर्वी करायचा आहे. उपाय करायचा आणि झोपायला जायचं आहे, झोपायचंच आहे. म्हणजे त्याच्यामुळं सर्वप्रथम हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर मग तुमचा अंथरूण वगैरे करायचं किंवा तुम्ही बेडवर झोपताय तर तुमचा बिछाना वगैरे लावायचा आणि झोपायचं. झोपताना वरती छताकडे तोंड करून झोपायचं. ते जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला इथे बरोबर तुमच्या कपाळावरती ठेवायचं. हे पहा, हे जे लिंबू आहे हे कपाळावरती इथं ठेवायचं. एका हाताने धरायचं. हे पहा, एका हाताने धरायचं आणि एका हाताने ठेवायचं. तुम्हाला शक्य नाही तर तुमच्या मिस्टरांना सांगा, तुमच्या वाईफला सांगा तरीही चालेल. तर असं धरायचं. धरलं की त्यानंतर ना जो ब्लेड सर्वप्रथम काय करायचं, हे लिंबू व्यवस्थित धुवून घ्यायचं. धुवून व्यवस्थित कोरडं वगैरे करून घ्यायचं. त्या लिंबावरती जो कोणी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नको आहे किंवा जो कोणता व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा आहे किंवा जो कोणता व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, तुम्हाला छळतोय, तुम्हाला अपमानित करतोय, तुम्हाला कंटिन्यू रडवतोय, जो कोणी तुमचा मित्र शत्रू बनत चाललेला आहे, त्या व्यक्तीचं तुम्हाला या लिंबावरती नाव काळ्या शाईच्या पेनने लिहायचं आहे. आता पहा, हे लिंबू ह्या साईडने आपण लिंबू तोडतो आणि हा लिंबाचा शेंडा, बरोबर ना. हे लिंबू अशा प्रकारे धरायचं, शेंडा आणि इकडं बुडूक, आमच्याकडे बुडूक म्हणतात. तर अशा प्रकारे हे पकडायचं आणि बरोबर इथे किंवा ह्या साईडने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आता समजा मी
एखादी माझी मैत्रीण आहे किंवा माझा एखादा मित्र आहे, तो मला त्रास देत आहे किंवा माझ्या आयुष्यातून दूर गेलेला आहे, तर मी याच्यावरती तिचं नाव किंवा त्याचं नाव लिहिणार. आता समजा त्या व्यक्तीचं नाव आहे कृतिका, तर मी लिहिणार इथं कृतिका. एका वेळेस एका लिंबावरती एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं. तर इथं मी लिहिणार कृतिका. हे नाव लिहून झालं की त्यानंतरनं झोपायचं. झोपल्यात की ह्या लिंबाला कट द्यायचा, बरोबर उभा इथं असं ठेवायचं, तुमच्या कपाळावरती व्यवस्थित पकडायचं. जास्त धारदार वगैरे वस्तू घेऊ नका, म्हणून सांगितलं ताजं फ्रेश टसटकीत लिंबू आणा, जे की पटकन त्याला कट जाते किंवा पटकन ते कापलं जातं. जे घरातील तुमच्या लिंबू असतं ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं वगैरे, त्याच्यामुळे ते थोडंसं लूज पडतं आणि ते त्याला कट पटकन जात नाही. म्हणून लिंबू व्यवस्थित असं फ्रेश घ्यायचं आहे. ते कपाळावरती एका हाताने धरायचं आणि बरोबर इथे मधोमध उभंच पकडायचं. मधोमध त्याला एक चीर द्यायची किंवा त्याला एक काप द्यायचा. हा काप दिला की त्यानंतर उठायचं, तसंच अंथरुणावरती बसायचं. हे लिंबू हातामध्ये पकडायचं. हातामध्ये पकडून एक मंत्र सांगते, या मंत्राने हे लिंबू जे आहे ते अभिमंत्रित करायचं आहे. मंत्र व्यवस्थित ऐका, मंत्रामध्ये खूप ताकद आहे. या मंत्राने हा जो लिंबू आहे हा अभिमंत्रित होणार आहे. मंत्र असा आहे, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा. आता समजा तुम्हाला त्या व्यक्तीचं नावच माहिती आहे, तर ओम ह्रीम श्रीम कृतिका शत्रु नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम कृतिका शत्रु नाशाय स्वाहा किंवा ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं जरी म्हटलं तरी चालेल. 51 वेळा हा मंत्र म्हणायचा. मंत्र म्हणून हे लिंबू अभिमंत्रित करायचं. अभिमंत्रित केलेलं लिंबू हातामध्ये घ्यायचं, डोळे बंद करायचं आणि असं इमॅजिन करायचं की समजा तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नको आहे, तर माझ्या आयुष्यातील ही व्यक्ती कृतिका माझ्यापासून खूप लांब गेलेली आहे, मी माझ्या लाईफमध्ये खरंच खूप खुश आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत हवी आहे, तर माझ्या आयुष्यामध्ये माझी मैत्रीण किंवा माझा भाऊ किंवा माझी बहीण जी मला माझ्या आयुष्यामध्ये परत हवी होती, ती माझ्या आयुष्यामध्ये परत आलेली आहे, मी माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे असं, किंवा तुम्हाला मान सन्मान मिळावा असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही ते बोलू शकता. म्हणजे या लिंबाला तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे. आणि हे देऊन झाल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे, हे लिंबू एखाद्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे, किंवा जी तुमच्याकडं काळ्या रंगाची पोटली असेल, काळ्याच रंगाचा कपडा घ्यायचा आहे, तर कोणत्याही रंगाचा चालणार नाही. ती कोणती असेल त्याच्यामध्ये घ्यायचं. त्याच्यामध्ये जी कोणती म्हणजे काळ्या रंगाची पोटली किंवा काळ्या रंगाचा कपडा, तर त्याच्यामध्ये हे लिंबू ठेवायचं. हे लिंबाची पोटली करायची आणि ही लिंबाची पोटली स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने 7 वेळेस फिरवून घ्यायची, 7 वेळेस ओवाळून घ्यायची. फिरवून झाल्याच्या नंतर हे जे लिंबाची पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उशाखाली घेऊन झोपायची आहे. तुम्ही बिछाना वापरताय, तुम्ही बेडवर झोपताय, तर त्या गादीच्या खाली, पिलोच्या खाली तुम्हाला हे लिंबाची पोटली ठेवून द्यायची आहे. सकाळी सर्वांच्या आधी लवकर उठायचं. ज्यावेळेस अंधार आहे त्या टायमिंगलाच उठायचं आहे. अंधार असताना उठायचं. स्नान करण्यापूर्वी, आंघोळ करण्यापूर्वी हे लिंबू घ्यायचं, घराच्या बाहेर जायचं, जाताना जगमध्ये पाणी घेऊन जायचं किंवा बकेटमध्ये पाणी घेऊन जायचं, बाहेर पाणी ठेवायचं, मोबाईल वगैरे न्यायचं नाही. सरळ जिथे मोकळी जागा आहे, जिथे कोणीही तुम्हाला पाहणार नाही, काही नाही, अशा ठिकाणी जायचं. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं. हे लिंबू जोरात हाताला जोराचा हिसका बसेल, जोराचा हेलकावा बसेल असं हे करून जोरात ते लिंबू दक्षिण दिशेला फेकून द्यायचं. फेकून दिलं की तिथून थेट घरी यायचं, मागे वळून पाहायचं नाही. जिथे तुम्ही बकेट किंवा जग भरून पाणी ठेवलेलं आहे तेथे तुम्हाला काय करायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि सरळ बाथरूममध्ये जायचं, चूळ वगैरे व्हायची, ब्रश वगैरे करायचा, आंघोळ वगैरे करायची आणि तुमचं जे काही काम आहे त्या कामासाठी तुम्ही रेडी. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय केला की तुम्हाला सांगते अगदी काही तासांच्या आतमध्ये तुम्हाला इतका छान अनुभव येईल की जो व्यक्ती कंटिन्यू तुम्हाला पाण्यामध्ये पाहत होता, जी कोणती व्यक्ती तुम्हाला कंटिन्यू अपमानित करत होती, किंवा जी कोणती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलणं टाळत होती, तुम्हाला भेटणं टाळत होती, किंवा तुमच्या लाईफमधून खूप दूर गेलेली होती, अशी तुमचा प्रियकर असो, प्रेयसी असो, नवरा असो, बायको असो, तुमचे आईवडील असो, भाऊ बहीण असो किंवा सासरे असो, कोणीही असो, ते तुमच्याकडे जवळ येताना दिसतील, तुमच्या इशाऱ्यावरती नाचताना दिसतील. इशाऱ्यावरती नाचणं म्हणजे काय तुम्ही गाणं लावायचं ते नाचणार असं नाही. म्हणजेच त्यांचे जे काही विचार आहेत, त्यांचे जे काही डिसिजन आहेत त्यामध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाईल, तुमचं मत विचारलं जाईल, तुम्हाला मान सन्मान दिला जाईल. पहा, कोणताही उपाय आपण करतो तो पॉझिटिव्हली करावा, मनोभावे करावा, निश्चित त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. परंतु जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल
तर उपाय करूच नका, कारण तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही. शाश्वतपणे करा की हो होणारच आहे, पॉझिटिव्हली करा. हो माहिती आहे होणारच आहे, मी करतेय ना, मी करतीये ना, किंवा मी करतोय ना, तर याच्यातून मला फळ भेटणार भेटणार भेटणार. मन समाधानासाठी फक्त उपाय करून पहा आणि त्याची अनुभूती आली की निश्चित कमेंट्समध्ये येऊन सांगा. खूप छान, खूप प्रभावी असा उपाय आहे, अनुभवसिद्ध असा उपाय आहे, तांत्रिक उपाय आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अनुभूती येतेच येते. फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, थोडासा संयम मनामध्ये ठेवा, निश्चित अनुभूती येते. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.